मुंबईतल्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरून भाजप शिवसेनेत पुन्हा श्रेयाचं राजकारण सुरू झालंय। खंबाटा कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला खंबाटातल्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीही हजर होते। मात्र थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला शह दिला। मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशन कंपनीला दिले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडीच करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे मातोश्रीवरील बैठक झाल्यानंतर बाहेर आलेल्या अंजली दमानियांसोबत भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली, त्यामुळे त्याही नाराज झाल्या। मात्र उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दमानियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली। खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी खंबाटा एव्हिएशन कंपनीला देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला। कारण मातोश्रीवर या संदर्भात अंजली दमानिया आणि या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती आणि त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांचे हे आदेश आले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला अर्थात उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे मातोश्रीवरील बैठक झाल्यानंतर बाहेर आलेल्या अंजली दमानियांसोबत भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली, त्यामुळे त्याही नाराज झाल्या होत्या। मात्र उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीमध्ये नेमकं काय घडते आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, एकीकडे बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे कंपनीला आदेश येत आहेत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित देण्याचे, काय सांगाल? हे भाजपचं शह काटशहाचं राजकारण आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। कारण मुख्यमंत्र्यांनी खंबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र हे कधी घडतंय, जेव्हा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर खंबाटा एव्हिएशनच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची प्रतिनिधींची आणि स्वतः अंजली दमानिया यांची बैठक सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। एका बाजूला मोठ्या संख्येने कर्मचारी हे मातोश्री दरवाजा बाहेर उभे आहेत आणि तेव्हा मुख्यमंत्री हा निर्णय जाहीर करतात। म्हणजे या आधीच ही रणनीती ठरली होती की शिवसेनेला कसा शह काटशह देता येईल, कारण शिवसेनेची मान्यता प्राप्त संघटना खंबाटा एव्हिएशन मध्ये आहेत। कोट्यवधीची थकीत देणी आहेत कर्मचाऱ्यांची आणि सुमारे 2100 कर्मचारी आहेत। हे सगळं सुरू असताना अंजली दमानिया मातोश्रीमध्ये सुरू असलेल्या बैठकीतून संतापत बाहेर पडतात। त्यांचा भारतीय कामगार सेना या शिवसेनेच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी वाद होतो आणि मोठा एक राडा स्वरूपाचं दृश्य आपल्याला मातोश्रीच्या बाहेर बघायला मिळतं आणि स्वतः उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना पुन्हा अंजली दमानिया यांची समजूत काढावी लागते आणि पुन्हा आता अंजली दमानिया मातोश्रीत गेले आहेत। भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी, खंबाटा एव्हिएशनचे कर्मचारी प्रतिनिधी, अंजली दमानिया आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि काही शिवसेनेचे आमदार अशी बैठक पुन्हा मातोश्रीवर सुरू झालेली आहे। आधीच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये बाजी मारलेली आहे। आता नेमकं काय पुढे वाढून ठेवलेलं आहे ते बघावं लागेल। अंजली दमानिया यांचा मनस्ताप कमी झालाय का किंवा त्यांची समजूत काढून हे प्रकरण मिटतंय का हे पाहणं आता काही वेळातच ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागू शकेल। नक्कीच, धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।